माझा हात दुखत नाहीये, अंग दुखत नाही, पण असं कसं झालं? तूच रंगदादाचं मोरपीस माझ्या अंगावरून फिरवलंस ना? बघ, माझं आता काहीच दुखत नाहीये, हात दुखत नाहीये, डोकं दुखत नाहीये. खूप उत्साह वाटतोय आणि खूप प्रसन्न सुद्धा वाटतंय. तूच केलंयस ना हे सगळं? किती गोड आहेस तू, किती काळजी घेतोस माझी. माझी उमाई, आप्पा, आजी सगळं तूच आहेस. अगदी सखायस तू माझा, जीवा भावाचा, माझा विठुरा. विठुरा, असाच राहशील ना रे नेहमी माझ्यासोबत? सासू काकू, आज खूप प्रसन्न वाटतंय ना? थंडगार वारा येतोय. आमच्या मायनीच्या घरी पण असाच वारा येतो. आजी म्हणते की पहाटेच्या वाऱ्याचं मोरपीस एकदा अंगावरून फिरलं ना की सगळा दिवस छान जातो. काय झालं सासू काकू, तुम्ही गप्प का? नाही, बघते तुझी मी सोंग. काल अगदी विवळत होतीस दुःखानं आणि आज अगदी टणाटणा उडतेस, अगदी कामं करतेस. ती कसला आनंद झालाय का तुला एवढा? हो सासू काकू, आप्पा म्हणतात आपल्या मनातलं दुःखाचं गाठोडं देवाच्या पायाशी ठेवावं, म्हणजे आपला भार हलका होतो. आणि मीही तसंच केलं. माझ्या त्रासाचं गाठोडं मी माझ्या विठुरायाच्या पायाशी ठेवलं आणि त्याने ते उचललं. मग होणारच ना मला आनंद.